एका बाजूला फाईट करत असताना टीम जय हनुमान एरंजाड अर्थातच स्वर्गीय हरिश्चंद्र म्हात्रे स्मृती जय हनुमान एरंजाड आणि त्याच्या अगेन्स्ट फाईट करत असताना गावदेवी खरवई आणि पहिलाच बॉल वरती स्ट्रार्ट घेतलाय. इकडे पहिलाच बॉल वरती केलं भव्य स्वागत आणि ठोकलाय हा काऊ कॉर्नर डोकासा वरून षटकार सिक्सर. थँक्यू सो मच. आज खरं संध्याकाळचं सत्र तुम्ही पाहतात. इन ॲक्शन मध्ये नेक्स्ट मॅच तुम्हाला पाहायला मिळेल. आपल्याच बदलापूर संलग्न वांगणी असोसिएशनच्या मान्यतेने दोन्ही संघ इन ॲक्शन मध्ये खेळताना पाहायला मिळतील. सेमीफायनलचा पहिला सामना असेल त्याच्यामध्ये गावदेवी खरवई आणि त्याचा अगेन्स्ट फाईट करत असताना तुम्हाला पाहायला मिळेल टीम स्वर्गीय हरिश्चंद्र म्हात्रे स्मृती जय हनुमान एरंजाड संघ. आणि त्याच्यामध्ये जो संघ विजयी ठरेल तो नक्कीच मेगा फायनल मध्ये दाखल होणार आहे. आणि दुसरी सेमीफायनल आपण पाहिली तर कालच्या दिवसामध्ये ज्या नावाची चर्चा राहिली आहे अर्थातच टीम हेदुज्ञ संघ आणि त्याचा अगेन्स्ट फाईट करत असताना तुम्हाला ऑन गोईंग मॅच मधील विनिंग टीम त्यांच्या समवेत खेळताना पाहायला मिळेल. मॅच नक्कीच सुरुवात झालेली आहे. दहा धावा धाव फलकावरती आहे. 10 ऑन अ बोर्ड. पुढचा बॉल इकडे स्ट्रेट उडवलाय आणि इकडे फिल्डर होते आणि ते बॉलला नक्की स्टॉप करतील. थोडंच आउटफील्ड स्लो आहे त्यामुळे इकडे 2 धावा नक्कीच मिळतात. 2 धाव्याच्या मदतीने स्कोर कार्ड जाऊन पोहोचेल 12 या धावसंख्येवरती. 12 ऑन अ बोर्ड. दुहेरी अंकांमध्ये धाव फलक आहे. संध्याकाळचं सत्र तुम्ही पाहतात. एक दिग्गज स्पर्धा मानाची स्पर्धा स्वाभिमानाची ही स्पर्धा मैत्री चषक 2025 इतर तुम्हाला पाहायला मिळतोय. संध्याकाळचं सत्र धमाकेदार असे मॅचेस तुम्हाला पाहायला मिळतील. याच्यानंतर अजूनही 3 मॅचेस शिल्लक आहेत. चला स्पीडअप करणं फार गरजेचं आहे. संध्याकाळचं सत्र तुम्ही अनुभवतात आणि एका बाजूला पीसे तर दुसऱ्या बाजूला फाईट करत असताना अंजूर जिनको हार नाहीये मंजूर. दोन्ही आयोजक आपण पाहतोय अगदी थाटा माठात. एका बाजूला आमचे श्रवणजी दुमाळे त्याच दरम्यान आमचे प्रसादजी सवारे ही करवाईची एवन जोडी आणि आज एकदम वेगळ्या मूडमध्ये आहेत. संध्याकाळचं सत्र जसं जसं जवळ येतं तसं तसं आयोजक देखील थोडंसं प्रेशराईज होतात. षटक क्रमांक आपण पाहतो इकडे पहिल्या प्रगतीपथावरती आहे आणि स्कोर कार्ड इथे जाऊन पोहोचलाय. 14 धावा धाव फलकावरती आहेत. 14 ऑन अ बोर्ड. 14 धावा धाव फलकावरती आतापर्यंत पाहायला मिळतात. आमचे गौरवजी मात्र इन ॲक्शन मध्ये नक्कीच पाहायला मिळतील. नक्कीच इनिंग ब्रेक मध्ये आपण टॉस करणार आहोत. या आपण दोन्ही कॅप्टन मुख्य व्यासपीठावरती विराजमान व्हा. आपल्या परिसरातील दोन्ही दिग्गज संघ ज्यांनी संपूर्ण करताना टीम्सला पराभूत केलाय. यावेळेस ऑन साईडला लॉफ्ट केलाय. लॉंग ऑनच्या दिशेने फटका सजवलाय. इकडे नक्कीच हा चौकार मिळेल आणि अजून एक धमाकेदार चौकार पाहायला मिळतोय. 18 धावा धाव फलकावरती आहेत. 18 ऑन अ बोर्ड. आणि गावदेवी खरवई म्हटलं तर दमदार असे व्यक्तिमत्व समाजसेवक देवीदासजी भगत नक्कीच करताना थोड्याच वेळात त्यांचं आगमन होणार आहे या स्पर्धेमध्ये आणि त्यांचं देखील या स्पर्धेला मोलाचं सहकार्य लाभलेलं आहे. करताना त्यांचं देखील कटआउट आपण पाहतोय. डीप मिड विकेटचा बाहेर आपण पाहिलं तर त्यांचं देखील कटआउट आणि दमदार असं व्यक्तिमत्व आहे आणि समाजसेवक त्यांची करताना भूमिका सातत्याने गेले कित्येक वर्ष पाहतोय. हाफ ट्रॅकर बॉल ऑन साइडला टर्न केलाय मिड विकेट रिझन मध्ये आणि त्यांचाच कटआउटला इथे सलामी दिली आहे. अजून एक बॉल जाईल डीप मिड विकेट बाउंड्री लाईन क्लिअर करत असताना अंडर द रोप आलेला हा चौकार 4 रन्स. थँक्यू सो मच. बॉलिंग मार्कवरती ओव्हर नंबर 2 आमंत्रित करण्यात आला मयूर यांना. षटक क्रमांक 2 आणि आता बॅटिंग करत असताना आपण जर पाहिलं तर अगदी 22 धावा इथे धाव फलकावरती पाहायला मिळतो. 22 ऑन अ बोर्ड. ओव्हर नंबर 1 षटक क्रमांक 1 कंप्लीट झालेला आहे आणि तब्बल 22 धावा धाव फलकावरती आहे. मॅजिकल इक्वेशन ऑन स्कोर कार्ड. 22 ऑन अ बोर्ड.
22वा धाव फलकावरती पाहायला जरूर मिळतात. संध्याकाळचं सत्र परत दिग्गज मान्यवर पहिल्या दिवसापासून आमच्या समवेत त्यांनी साथ दिली आहे स्पर्धेला, त्यांचं खरंच आम्ही विशेष आभार व्यक्त करू. थँक्यू सो मच. आणि आज अंतिम दिवस तुम्हाला पाहायला मिळतोय. आडवा बाटणे आणि इथे बॉल जाईल सीमा रेखा पार. धावा मिळतात 6 षटकार. तब्बल 28 ऑन ए बोर्ड. काय बॅटिंग चालू आहे, काय बॉलिंग चालू आहे आज पीसीए संघाचे. कौतुक करावं लागेल खरंच. पुढचा बॉल पुन्हा एकदा लेफ्ट आर्म मोर द विकेट. आणि इथे इनसाइड आउटचा फटका ओव्हर द कव्हर सीट केलाय. आणि इकडे पुन्हा एकदा बॉल जाईल अखेर सीमा रेषा पार. विनायकचा बॅट मधून आलेला हा अजून एक क्लासिकल दर्जेदार चौकार. आणि विनायकसाठी खरं आता बॅटिंग फार चांगली करतोय, ताबडतोड बल्लेबाजी करतोय. त्यासाठी नक्कीच या संघाचे पुरस्कर्ते बाबू खाडे यांच्या वतीने तब्बल 500 रुपयाचा कॅश प्राइज आलेला आहे. क्या बात आहे. आज बक्षिसांची खैरात तुम्हाला पाहायला मिळते. अंतिम दिवस आहे आणि अंतिम दिवसामध्ये दिग्गज मान्यवर देखील ही स्पर्धा एन्जॉय करतात, आनंद घेतात, आनंद लुटतात या संपूर्ण स्पर्धेचा. आणि आता देखील आपण पाहतोय बाबू खाडे यांच्या वतीने 500 रुपयाचा कॅश प्राइज आलेला आहे. पुढे से एकदा लॉफ्टेड स्ट्रोक, बिग हिट, गेंद आई स्लॉट में, उसको पार किया पार्किंग प्लॉट में, मिलती हुई 6 रन, देख घुमा के षटकार. आपण सुपूर्द करा. चला नवीन बॉल आपण सुपूर्द करायचा आहे, कारण की आपण पहिल्या दिवसापासून बॉल हरवला फुटला तर डायरेक्ट नवीन बॉल स्पर्धेचा नियम आहे. पुन्हा एकदा बॉल यार. नेक्स्ट बॉल आडव्या बॅटने खेळलाय, ऑन साइडला टर्न केला, अलॉंग विथ कार्पेट फटका सजवलाय. एक सिंगल नक्कीच मिळेल आणि या सिंगलच्या मदतीने स्कोर कार्ड जाऊन पोहोचेल. पुढचा बॉल पुन्हा एकदा. नेक्स्ट बॉल. ओ इकडे आपण पाहतोय ऑन साइडला टर्न करायचा होता, थोडंसं मिसमॅच टायमिंग. आणि इकडे आपण पाहिला तर धावा तुम्हाला सेन्सेस नक्कीच पाहायला मिळतात. स्कोर कार्ड मध्ये चेंजेस आहेत. 40 धावा धाव फलकावरती आहेत. 40 ऑन ए बोर्ड. तब्बल 40 धावा धाव फलकावरती आहेत. आता बॉलिंग मार्क वरती गोलंदाज आपण पाहिला तर षटक क्रमांक 3 मयूर आहेत. इकडे युगराजे बुटेरे सर आमच्या दिशेने वळतात. यस, इट इज अ वाईट बॉल. अतिरिक्त धाव नक्कीच इथे मिळतोय. चला थोडंसं स्पीडअप करा, वेळ घेऊ नका. आणि चला टीम गावदेवी खरवई आणि त्याचा अगेन्स्ट फाईट करत असताना स्वर्गीय हरिश्चंद्र म्हात्रे स्मृती एरेंजाड संघ. चला टॉस साठी या कॅप्टन.
षटक क्रमांक आपण पाहतोय यावेळेस तिसरं जयेश आहेत बॉलिंग मार्कवरती. आतापर्यंत धाव फलक जाऊन पोहोचतोय तब्बल 41. 41 ऑन ए बोर्ड. 41 धावा तब्बल धाव फलकावरती पाहायला मिळतात. काय कामगिरी करते टीम पीसे संघ. टॉप क्लास करताना आज खरंच कौतुक करावं लागेल संपूर्ण टीमचं. पुरुष एकदा बॉल तयार. राईट मोद विकेट. पुढचा बॉल. ओ इकडे बॅटची लिडिंग टो आपल्याला पाहायला मिळते. हलका त्याने ढकललाय. विसेप्रीच्या फिल्डर आहे डीप लॉंग ऑफला आणि एक सिंगलच मिळते. खऱ्या अर्थानं आज आपण जर पाहिलं तर दिवसभर खऱ्या अर्थानं आज आपल्याकडे लाईट नव्हती, परंतु वंश जनरेटर सर्व्हिस यांच्या माध्यमातून आपल्याला संपूर्ण स्पर्धेला वंश जनरेटर सर्व्हिस यांच्या वतीने जे जनरेटर आपण पाहतोय तब्बल 20 KB पॉवरचा हा जनरेटर आपल्याला उपलब्ध झाला आहे आणि खरंच आम्ही त्यांचा आभार व्यक्त करतोय. आधी आपण जर पाहिलं कमी दरामध्ये आणि चांगल्या क्वालिटीचा कोणाला जनरेटर आपल्याला पाहायचं असेल, कुठलाही कार्यक्रम असू दे, कुठलाही स्पर्धा असू दे, आपण नक्कीच वंश जनरेटर सर्व्हिसला आपण नक्कीच कॉन्टॅक्ट करू शकतात. अगदी आपल्या हक्काचा माणूस आहे आणि त्यांना साथ देणं फार गरजेचं आहे, कारण की नवीन सुरुवात त्यांनी केली आहे वंश जनरेटर सर्व्हिस. आणि खरंच आम्ही संपूर्ण त्यांच्या टीमचा आभार व्यक्त करू, कारण की एका फोनवरती ते उपस्थित झालेत. त्यांची संपूर्ण टीम आमच्या समवेत आहे आणि अगदी टॉप क्लास मॅनेजमेंट त्यांच्या वतीनं नक्कीच केलेलं आहे. ओव्हर टू मॅच ऑन गोईंग आपण वळतोय. पुन्हा एकदा दाफल जाऊन पोहोचलाय 49. 49 ऑन ए बोर्ड. राइट मोद विकेट. पुढचा बॉल हाफ ट्रॅकर बॉल. आडे बल्ले से खेलते हुए भाई नो मॅच लँडिंगला चेंडू आदळला. एक सिंगल कंप्लीट. दुसरा धावाचा कॉल आणि बघता बघता या 2 धावा कंप्लीट झाल्यात. पुन्हा एकदा इकडे आपण पाहतोय त्रेपन्न धावा फलकावरती आहेत. 53 ऑन ए बोर्ड. काय बॅटिंग केली आहे, ताबडतोड बॅटिंग मैदानात आतमध्ये झाली आहे. एकदा बॉल तयार. बॉलिंग मार्कवरती गोलंदाज जयेश आहेत. ओव्हर नंबर 3. राईट मोद विकेट. हाफ ट्रॅकर बॉल. आडवा बॅटने खेळलेत. ऑन साइडला टर्न केल्या आणि दोन्ही फिल्डरचा मधून गॅप मोठा नाही. धावांचा टोटा. धावा मिळतात सार. आलेला हा सीमारेषा पार. बॉल होतोय फरार. चौकार.
चला लगेच आपण मॅचला सुरुवात करूया, वेळ घेऊ नका. आणि तदनंतर आपण जर पाहिलं तर सेमीफायनलच्या मॅचेस चालू होतील. ते सर्व संघांना असे नोंद घ्या की जे नेक्स्ट मॅच चालू होईल ते प्रत्येक सेमीफायनलपासून मॅच ही 2 षटकाची राहील, हे देखील नोंद घ्या. कारण की वेळेचं बंधन आहे. कारण की आपण जर पाहिलं तर आता तदनंतर जेव्हा संध्याकाळ होईल लाईट्स देखील एफेक्ट करेल या संपूर्ण क्रीडा नगरीवरती. त्यामुळे विनंती असेल सहकार्य करणं फार गरजेचं आहे, कारण की आपलेच संघ आहेत आणि ही आपली स्पर्धा आहे. अर्थानं खुश खबर ग्रामीण क्रिकेट असोसिएशन बदलापूर संलग्न वांगणी जय जिजाऊ संस्थान एरंजाड बदलापूर आयोजित नगरसेविका चषक 2026 भव्य टेनिस ओव्हरआर्म क्रिकेट स्पर्धा तुम्हाला येणाऱ्या कालावधीमध्ये पाहायला मिळेल. म्हणजेच 19 जानेवारी ते 23 जानेवारी ही स्पर्धा तुम्हाला पाहायला मिळणार आहे. भव्य डे फॉर्मॅटमध्ये ही स्पर्धा असेल आणि तब्बल 40 संघ या स्पर्धेमध्ये खेळताना तुम्हाला पाहायला मिळणार आहेत. आणि या स्पर्धेचं प्रथम पारितोषिक रोख रक्कम तब्बल 1 लाख व आकर्षक चषक, द्वितीय पारितोषिक रोख रक्कम 50,000 व आकर्षक चषक आणि तृतीय पारितोषिक रोख रक्कम 30,000 व आकर्षक चषक असेल. आणि त्याच दरम्यान चतुर्थ आणि पाचवे पारितोषिक रोख रक्कम 25,000 व आकर्षक चषक तुम्हाला पाहायला मिळेल. या स्पर्धेचा सर्वोत्कृष्ट खेळाडू मालिकावीर त्यासाठी मोटरसायकल बाईक तुम्हाला तिथे पाहायला मिळणार आहे. आणि बेस्ट बॅट्समन बेस्ट बॉलरसाठी स्पोर्ट्स सायकल देऊन आपण त्या खेळाडूला सन्मानित करू. तदनंतर बेस्ट फिल्डरसाठी देखील आकर्षक शूज त्या स्पर्धेमध्ये तुम्हाला पाहायला मिळतील. यूट्यूब लाईव्हच्या माध्यमातून ही संपूर्ण स्पर्धा नक्कीच तुम्हाला पाहायला मिळेल. आणि या संपूर्ण ज्या स्पर्धा होतील ना ते तब्बल 5 षटकाचे कंपल्सरी प्रत्येक पहिल्या फेरीचे सामने तुम्हाला पाहायला मिळतील. जर का 5 ओव्हर नसून जर 3 ओव्हरचे कुठलाही जर सामना खेळला तर नक्कीच एंट्री रिटर्न ही गॅरंटी देखील स्पर्धेचे शिल्पकार आयोजक यांनी देखील दिलेली आहे. म्हणजे तुम्हाला प्रत्येक मॅच ही नक्कीच 5 ओव्हरची खेळावी लागणार आहे. आणि या स्पर्धेला जर तुम्हाला अधिक माहितीसाठी संपर्क करायचा असेल तर आमचे बाळू बोराडे यांना तुम्ही कॉन्टॅक्ट करा. तदनंतर राहुलजी चव्हाण, आमचे मयूरजी मेहर, जगदीशजी बोराडे, नरेशजी गाडे आणि दिनेशजी बोराडे हे संपूर्ण मान्यवर आहेत आणि यांना नक्कीच तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता. या स्पर्धेचे शिल्पकार ते देखील आहेत. आणि खऱ्या अर्थानं नगरसेविका चषक 2026 हे थरार तुम्हाला येत्या 19 जानेवारी ते 23 जानेवारी रोजी पाहायला मिळणार आहे. आणि स्पर्धेचे ठिकाण जगन्नाथ क्रीडा संकुल बदलापूर गाव. अर्थातच ठाणे जिल्ह्यामधील एक सुप्रसिद्ध असे क्रीडांगण ज्या नावाची चर्चा अखंड महाराष्ट्रभरात राहिली आहे असं क्रीडांगणावरती ही स्पर्धा तुम्हाला पाहायला मिळेल. येस, धन्यवाद. ओव्हर टू यू मॅच. ऑन गोईंग मॅचकडे पुन्हा एकदा वळतोय. ऑन गोईंग मॅच एका बाजूला पीसे त्याचा अगेन्स्ट फाईट करत असताना टीम तुम्हाला पाहायला मिळते अंजूर. वाईट बॉल आलाय. 58 धावांचं लक्ष्य आहे, 58 धावांचं आव्हान आहे. पुन्हा एकदा नेक्स्ट बॉल बॉल यार. ओ लॉफ करण्याचा प्रयत्न होता. इकडे बॅट अँड बॉलचा संपर्क झाला नाहीये. चला टीम गावदेवी खरवई आणि एरंजाड संघ आपण या टॉससाठी कॅप्टन टॉस बॉक्समध्ये नेक्स्ट मॅच आपण टॉस करूयात. विनंती असेल करू मात्रे चला या. आणि एका बाजूला एरंजाड संघाचे कॅप्टन या आपण विनंती आहे दोन्ही टीमचे कॅप्टनला विनंती करतोय की आपण टॉस बॉक्समध्ये उपस्थित व्हा. 2 षटकाचे मॅच तुम्हाला पाहायला मिळेल. सेमीफायनल 1 आणि सेमीफायनल 2 आणि तदनंतर मेगा फायनल या संपूर्ण स्पर्धेची. तब्बल या स्पर्धेमध्ये आपण पाहिलं प्रथम पारितोषिक रोख रक्कम 50,000 रुपये, आकर्षक चषक, द्वितीय पारितोषिक रोख रक्कम 25,000 आकर्षक चषक आणि तृतीय चतुर्थ आणि 5व्या क्रमांकासाठी आपण पाहतोय तब्बल 12,500 रुपयाचा कॅश प्राइज आणि आकर्षक चषक देऊन आपण सन्मानित करणार आहोत. इकडे इनसाइड आउटचा फटका आणि इकडे बॉल जाईल अखेरी सीमा रेखा पार. धावा मिळतात 6 षटकार.
इकडे देखील आपण पाहतोय खोलात टाकण्यात आला ब्लॉक होलचा बॉल आणि इकडे परतावल लागेल. इकडे चेंजेस तुम्हाला पाहायला मिळतात आणि आमचे मयूरजी मेहर देखील आले आहेत. एका बाजूला गौरव म्हात्रे, एक चांगलं बॅटल आपल्याच विभागातील दोन्ही ताकदवार संघ इन ऍक्शन मध्ये खेळतील. एका बाजूला गावदेवी खरवई तर दुसऱ्या बाजूला फाईट करत असताना तुम्हाला पाहायला मिळेल स्वर्गीय हरिश्चंद्र म्हात्रे, अर्थातच जे हनुमान एरंजाड संघ. आणि नक्कीच एक दमदार अशी स्पर्धा तुमच्या भेटीला येणार आहे 19 जानेवारी पासून. डे फॉर्मॅटमध्ये तब्बल 5 दिवस ही स्पर्धा तुम्हाला पाहायला मिळेल. खेळताना दोन्ही आता बॅटर मैदानात आतमध्ये दोन्ही बंधू आहेत, छोटे मिया बडे मिया. प्रभू आणि जयेश ही जोडी मैदानात आतमध्ये, दोन्ही बंधू आहेत, सखे बंधू मैदानात आतमध्ये. परंतु इथे स्विंग अँड मिस डॉट बॉल आलाय. रेश्मा एंटरप्राइजेस पीसी आज कमालच करतोय. प्रत्येकाच्या मनामध्ये आज त्याचाच नाव राहील. ही चर्चा नक्कीच सातत्याने संपूर्ण या जिल्ह्यामध्ये की मैत्री चषकामध्ये काय कामगिरी केली होती आणि तेच आता प्रदर्शन दाखवत असताना टीम पीसी संघ करतोय. राईट ऑफ द विकेट, पुढचा बॉल आडवा बॅटने केलाय प्रहार, परंतु इथे फिल्डर जज करतात चुकी होणार नाही. अजून एक धक्का लागत असताना टीम सिद्धिविनायक अंजूर संघाला 1 मोर विकेट डाऊन. अजून एक धक्का लागलाय, फलंदाज होतोय बाद. आठ धावा फलकावरती आहेत. आविष्कार बॉलिंग मार्कवरती आहे. लॉफ्टेड स्ट्रोक आणि इकडे पॉवरफुल बॅट मधून आलेला हा आणि दमदार असा बॅटर कव्हर. धावा मिळतात 6, षटकार सिक्सर. चौदा धावा फलकावरती आहेत. 14 ऑन ए बोर्ड. आविष्कार बॉलिंग मार्कवरती आहेत. इकडे देखील लॉफ्ट केलं, ऑन साइड टर्न केलं, फक्त बॅट टाकली आहे आणि इकडे फिल्डर कोणी नसेल. बॉल जाईल अखेरीस धन 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 करत सीमारेखा पार. धावा मिळतात 4, चौकार. पुढचा बॉल इकडे आपण पाहतोय, खोलवाट टाकण्यात आलेला बॉल पाहायला मिळतोय. इथे देखील एक सिंगलच मिळेल. सिंगलच्या मदतीने चेंजेस स्कोर कार्ड मध्ये आपण पाहतो. धावफलक जाऊन पोहोचेल 19 या धावसंख्येवरती. 19 ऑन ए बोर्ड. संपूर्ण भरपूर मेहनत आम्ही नक्कीच उल्लेख करू या स्पर्धेमध्ये ज्यांनी केली आहे. आमचे 10 क्रिक लाईव्ह वाहिनी यूट्यूबच्या माध्यमातून ज्यांनी अगदी प्रत्येक खेळाडूला संपूर्ण महाराष्ट्रभरात महाराष्ट्राच्या बाहेर देखील पोहोचवण्याचं काम केलं आहे. संपूर्ण 10 क्रिक लाईव्ह वाहिनी यांचं देखील विशेष कौतुक आम्ही आभार व्यक्त करू. कुणालजी म्हात्रे, धनराजजी म्हात्रे प्रॉपरायटर आहेत 10 क्रिकचे आणि त्यांची संपूर्ण टीम. अर्थातच आमचे आता टेक्निकल रूममध्ये अभिषेक आहेत, तदनंतर आमचे कॅमेरामॅन दीपेश म्हात्रे असतील, तदनंतर कॅमेरामॅन गणेश वारगडे आणि स्कोरिंगच्या भूमिकेत आमचे दीपक ज्यांनी आम्हाला साथ दिली आहे पहिल्या दिवसापासून. संपूर्ण टीम देखील अगदी एंटरटेनमेंट फार मजा घेतली. या स्पर्धेचे आनंद त्यांनी देखील घेतलाय आणि कधी खरं आता 5 दिवस संपले समजले देखील नाहीये.
परंतु फार चांगली मैत्री टेनक्रिक आणि आमची सर्वांचीच आहे. एक वेगळी मैत्री, वेगळी कॉम्बिनेशन, वेगळं बॉन्डिंग या संपूर्ण टीम समेत आमचं स्वतःचं देखील आहे. कारण की जेव्हा जेव्हा ही टीम येते ना, आम्हाला देखील कॉमेंट्री करायला एक वेगळीच मजा येते, वेगळीच जोश जल्लोष नक्कीच येतो. यस, विकेटचं बद्दल नक्कीच मिळालं आहे रनआउटच्या माध्यमातून. एका बाजूला असं वाटतं की मॅच आता पूर्णपणे एका बाजूला झुकली असं म्हणायला हरकत नाही आहे. कारण की षटक क्रमांक आपण पाहतो इथे दुसऱ्या प्रगतीपथावरती ऑन गोईंग आहे. आणि खरंच कौतुक करावं लागेल पीसेस संघाचं, फार चांगला खेळ राहिला आहे. आणि सध्याच्या घडीला गेले 2 ते 3 वर्ष पीसेस संघ आपण पाहिलं तर फार जेव्हा जेव्हा मुरबाड असू दे, ठाणे जिल्हा असू दे, कर्जत पट्टा असू दे, सातत्याने जेव्हा जेव्हा संघ खेळत असतो ना, तेव्हा तेव्हा बाबू खाडे नाव नक्कीच त्यांच्या समवेत जोडलं जातं. कारण की जेव्हा जेव्हा पुरस्कर्ते असतात ना, तेव्हा तेव्हा तो संघ सातत्यानं खेळताना आपल्याला पाहायला मिळाला. शेवटचा बॉल खोलात टाकण्यात आला. इकडे आपण पाहतोय धावायचा प्रयत्न करत होते, परंतु इथे डॉट बॉल. निशिकांत न्यू बॅटर अनकोली समोर काय खेळ दाखवला होता, फार चांगला खेळ तिथे आपल्याला नक्कीच पाहायला मिळाला. मॅच ऑन राईट ऑफ द विकेट. पुढचा बॉल फुल टॉस बॉल आणि पहिल्याच बॉल वरती फुल आणि बॉलला केलं बाउंड्री लाईनचा बाहेर गुल. DRS घेतलाय. इथे चेक करूया डिव्हाइस रिव्ह्यू सिस्टम टेक्नॉलॉजीचा वापर इथे आपण करतोय. पुन्हा एकदा आपण जातोय टेक्निकल रूम मध्ये. टेनक्रिक लाईव्ह वाहिनी यांच्या माध्यमातून हे चित्र नक्कीच आपण कैद करतोय, कॅप्चर करतोय. दूध का दूध पाणी का पाणी जे काय निर्णय आहे आम्ही नक्कीच तुमच्यापर्यंत पोहोचू. चेक केल्या जाईल इथे कारण की इकडे पुन्हा एकदा पहिल्या बॉलवरती षटकार आला. हे कारनामे मी पाहिले निशिकांतच्या बॅट मधून. आता इथून चमत्कार घडेल का, विक्रम होईल का या स्पर्धेमध्ये. अजून 5 बॉल मध्ये 30 धावांची गरज आहे या मॅच मध्ये. काय घडेल या मॅच मध्ये. कोण जिंकेला सामना. एका बाजूला पिसे तर दुसऱ्या बाजूला अंजूर, जिने हार नाहीये मंजूर. पुन्हा एकदा इकडे आपण पाहतोय इकडे चुकीचा फटका मी इथं बनेन खेळलेत आणि इथे परतावं लागेल. निशिकांत मनेरा बॅक टू डकआउट. आणि इकडे अजून एक धक्का लागत असताना टीम अंजूर संघाला फलंदाज बाद. (28 ऑन ए बोर्ड). 28 धावा फलकावरती आहेत. पुढचा बॉल पुन्हा एकदा राईट ऑफ द विकेट. इकडे आपण पाहतोय ब्लॉक होलचा बॉल खोदून काढलाय, ऑन साइडला टर्न केलाय. फिल्डर आहेत, एक सिंगलच मिळेल. सिंगलच्या मदतीने आपण पाहतोय स्कोर कार्ड मध्ये चेंजेस. 29 धावा फलकावरती आहेत. पुन्हा एकदा बॉल तयार. नेक्स्ट बॉल रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न होता, स्विच हिट केलं होता, परंतु हा नोचा कॉल आलाय. नोचा कॉल आला आणि इकडे पाहावं लागेल नो कसलाय आमचा पर्यंत पोचवा सर. एस बीमरचा नो आहे. चॅलेंज केलं यावेळेस अंपायर्सला की हा नो बॉल नाही आहे. आणि इथे आपण चेक करूया. पुन्हा एकदा जातोय टेक्निकल रूम मध्ये. DRS आपण घेतला पुन्हा एकदा फिल्डिंग टीमने. केलं खरंच त्यांचा विशेष कौतुक.
टेनक्रिक लाईव्ह वाहिनी संपूर्ण टीम इथे उपस्थित आहे आणि अगदी आपण जर पाहिलं तर पूर्णपणे इकडे चांगली गोलंदाजी आतापर्यंत राहिली आहे. पुढचा बॉल लॉफ्टेड स्ट्रोक ऑन साइडला, परंतु फिल्डर तैनात आणि अजून एक धक्का लागत असताना परतावं लागेल मैदानाचा बाहेर. विकेटचा पतन, फलंदाज होतील बाद. इथे सामना फिनिश झाला आणि सामना जिंकलाय. टॉप 5 मध्ये त्यांनी प्रवेश केलाय. रेश्मा एंटरप्राइजेस पिसे या संघाने जिंकलेल्या टीमचं हार्दिक हार्दिक अभिनंदन. आणि हार्ड लक, टफ लक सिद्धिविनायक अंजूर. चांगला खेळ राहिलाय. हार्ड लक, परत लांबून आज संघ खरंच उपस्थित झाला होता सकाळच्या सत्रामध्ये वेळेवरती आणि खरंच आम्ही त्यांचा आभार व्यक्त करू संपूर्ण अंजूर संघाचं, कारण की शिस्तबद्ध असा संघ म्हणून ज्यांच्याकडे पाहिलं जातं आणि वेळेवरती उपस्थित राहणारा असा संघ आहे.